आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्या सोबत आहेत। या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। डॅरिल, महत्त्वाचा असा निर्णय आहे विधिमंडळात शरद पवारांनी पक्ष गमावलेला आहे। राहुल नार्वेकर यांनी सुनावणी दरम्यान अजित पवारांची हीच खरी राष्ट्रवादी असं म्हटलेलं आहे। काय झालं या दरम्यान, सुनावणी दरम्यान आणखी कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे समोर आले? अजित पवारांचा जो आहे तो निकाल जो आहे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले। आपण पाहिलं तर अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिले। आपण आपण पाहू शकतो की एकंदरीत काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते डॅरिल, तुमचा आवाज माझ्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाहीये, थोडं मोठ्याने तुम्ही बोलू शकताय? सध्या तिथे तुम्ही आहात, नक्की कुठे आहात आणि तिथे काय चाललंय, तुम्ही काय सांगू शकताय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालय बाहेर जे अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत ते पाहू शकतात की जल्लोष करतायत। जो निकाल त्यांच्या बाजूने लागला आहे त्याचा जल्लोष म्हणून काय ते कार्यकर्ते इथे एकवटलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारचा गटाचा जो कार्यक्रम अगदी मंत्रालय समोर जो कार्यालय आहे तिथे जे कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष करताना आपण पाहू शकतात। मिनल, अगदी त्या कार्यकर्त्यांशी डॅरिल तुम्ही बातचीत करू शकताय का? त्यांच्या काय भावना आहेत, काय उत्साह आहे त्यांच्यामध्ये? नक्की मिनल, आपण निकालाची खात्री होते, कारण हा निकाल लोकशाही आणि संविधानाच्या मार्गाने लागलेला आहे। 10 शेड्यूल मध्ये एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे संघटना आणि लोकप्रतिनिधी असतील, साधा सोपा सरळ नियम आहे, तर त्या व्यक्तीला पक्ष संघटनेचं नेतृत्व करण्याची संधी घटना देते। आज घटनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत हे विधिमंडळाकडून मान्यता भेटलेली आहे, त्याबद्दल आम्ही सर्वजण आनंदी आहोत। या प्रसंगी आम्ही आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्याचं अभिनंदन करतो आणि आनंद आम्ही साजरा करतो। मूळ राष्ट्रवादी अजित पवारांची असा निर्णय आहे, महत्त्वाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसला। धक्का नाही याला म्हणता येणार, कारण घटनेनुसार आज हा पक्ष अधिकृतपणे दादांकडे भेटलेला आहे। 10व्या सूचीमध्ये साधा सरळ सोपा नियम आहे, एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे जर विधिमंडळातील सर्व सदस्य, जर लोकप्रतिनिधी आणि संघटनेचे पदाधिकारी असतील तर त्या व्यक्तीला पक्ष आणि त्या पक्षाचं नेतृत्व दिलं जातं। त्या नियमानुसार आज या ठिकाणी दादांकडे पक्ष आलेला आहे आणि त्याचा आम्हाला आनंद आहे। निकाल आपल्या बाजूने लागणार होता, खात्री म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने आमच्या वकिलांनी बाजू कोर्टामध्ये विधिमंडळामध्ये मांडली होती आणि ज्या पद्धतीचं संख्याबळ अजितदादाकडे होतं, जे 2/3पेक्षा मेजॉरिटी जास्त लागते, मग ते लोकप्रतिनिधीचे असू द्या ते संघटनेतले असू द्या, ते असल्यामुळे आज दादांना भेटला त्याचा आनंद आहे। अगदी डॅरिल, निकाल जेव्हा लागलेला नव्हता तेव्हा म्हटलं जायचं आता अपात्र कोण होणार आणि पात्र कोण होणार, मात्र राहुल नार्वेकरांनी जो आता निकाल दिलाय त्यात सगळेच पात्र आहेत असं देखील आता माहिती समोर येते। त्या संदर्भात काय सांगाल? डॅरिल, आपला आवाज माझ्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाही, थोडं मोठ्याने बोलू शकता का? शिवसेनेच्या निकालात जो निकाल लागला होता तेव्हा देखील आपण पाहिला की दोन्ही गटाचे जे आमदार होते त्यांना पात्र करण्यात आलं, तसंच काहीचा निकाल आज देखील लागण्यात आलाय। कारण की दोन्ही गट म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्ही गटांच्या आमदारांना जे आहे ते विधानसभा अध्यक्षांनी पात्र केलेले आहे, कोणतेही आमदार जे आहेत अपात्र नाहीत असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। अगदी डॅरिल, तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते।